आज आपण इयत्ता 10वीतील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघणार आहोत. मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण आज बघणार आहोत. ते बघण्याआधी प्लीज आपले चॅनेल सबस्क्राईब करा. बघा, मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. 80 मार्काची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वेळ आपला 3 तास आहे. विभाग 1 आहे गद्य विभाग. त्यामध्ये पहिल्यातला प्रश्न अ आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उत्तरा तुम्हाला दुसऱ्या पानावर दिलेला आहे आणि तो उत्तरा वाचून आपल्याला या प्रश्नांची उत्तर लिहायचे आहेत. तर अ मधला पहिला प्रश्न आहे, एका शब्दात उत्तर लिहा. 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्यांची उत्तरे एका शब्दात तुम्हाला लिहायची आहेत आणि त्याला 2 मार्क्स आहेत. दुसरा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न अ मधला दुसरा प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा. तुम्हाला 2 चुकी बरोबरसाठी प्रश्न विचारलेले आहेत, त्याला 2 मार्क्स दिलेले आहेत. त्यातला तिसरा प्रश्न आहे स्वमत. स्वमत म्हणजे तुम्हाला स्वतःच्या मनाने किंवा मताने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. असं आपण हा पहिला पॅरेग्राफ आहे तो किंवा तुमचा पहिला उत्तर आहे त्यावरून तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता तिसरा पान नंबर बघितला आपण तर त्यामध्ये प्रश्न पहिल्यातला आ हा प्रश्न आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा खाली दुसरा उत्तरा दिलेला आहे तुम्हाला आणि त्यावरून तुम्हाला हे प्रश्न लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे कृती करा. तिथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, रुपाली व सोनाली यांचे सुरुवातीच्या दिवसातील एकमेकांशी वागणे. आता त्यासाठी हा उत्तर दिलेला आहे. तो उत्तरा वाचल्यानंतर तुम्हाला या कृतीचे उत्तर लिहिता येणार. तो 2 मार्क्सला तुमचा प्रश्न आहे. आता 4 पेज नंबर आपण बघितला तर तिथे दुसरा प्रश्न आहे. प्रश्न पहिल्यातला आ मधला दुसरा प्रश्न आहे, कोण ते लिहा. तोही 2 मार्काला तुम्हाला प्रश्न आहे. तो त्या उत्तरावर आधारित आहे. तिसरा प्रश्न आहे स्वमत. स्वतःच्या मताने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तिथेही 3 मार्क्स आहेत. आता तुम्ही दोन्ही उत्तरे बघितली, हा उत्तरा आणि हा उत्तरा दोन्हीही 7-7 मार्काला त्यावर तुम्हाला प्रश्न आहेत. म्हणजे ते दोन्ही उत्तरे बघितले आपण तर ते 14 मार्काला तुम्हाला तिथे ते उत्तरे आहेत. आता पुढील विभाग आहे अपठित गद्य. अपठित गद्यमध्ये प्रश्न पहिल्यातला ई प्रश्न आहे. इथे उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती लिहा. आता तिथे एक उत्तरा दिलेला आहे त्यावरून तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला आहे उत्तर लिहा. तो 2 मार्काला तुमचा आहे. त्यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. तोही 2 मार्काला तुम्हाला प्रश्न आहे, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आकृतिबंध तुम्हाला तिथे 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला प्रश्न ई जो आहे तो तुम्हाला 4 मार्काला आहे. इथे 2 मार्क आहेत आणि इथे 2 मार्क आहेत, त्यांचे मिळून तुम्हाला 4 मार्काला हा पहिला उत्तरा आहे त्या ई मधला. त्यानंतर पुढचा विभाग आहे पद्य विभाग. विभाग 2 दिलेला आहे तुम्हाला पद्य विभाग. त्यामधला प्रश्न दुसरा आहे. त्यातला अ बघितला तुम्ही तर कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता आपण बघितले तर ह्या 6 नंबर पान नंबर आहे आणि हा 7 त्यावर तुम्हाला जी कविता दिलेली आहे त्यावरून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बघा तर मग पहिला प्रश्न आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. प्रश्न दुसऱ्यातला अ मधला हा प्रश्न आहे आणि त्यातला अ मधला पहिला आहे उत्तर लिहा. आता तिथे 2 मार्काला तुम्हाला ते उत्तर लिहायचे आहेत. 2 मार्काला तो प्रश्न आहे आणि 6 पानावर तुम्हाला ती कविता दिलेली आहे आणि 7 पानावरही ती अर्धी कविता आपल्याला दिसते. त्यातला दुसरा प्रश्न आहे तुम्हाला चौकटी पूर्ण करा. तो 2 नंबरचा प्रश्न आहे आणि तो 2 मार्काला प्रश्न आहे. चौकटी पूर्ण करा. एका शब्दात त्याची उत्तर लिहायचे आहेत. कवितेवरून तो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा. म्हणजे तुमच्या मनाने किंवा मताने तुम्हाला जे शब्दात तुमच्या मनाने किंवा मताने ते उत्तरे तुम्हाला लिहायचे आहेत. तोही 2 मार्काला प्रश्न आहे. अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण बघितला तर तो काव्य सौंदर्य आहे. खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थसौंदर्य स्पष्ट करायचं. म्हणजे ते तुम्हाला 2 त्यांनी कवितेचे लाईन दिलेले आहेत, त्यांचा अर्थसौंदर्य स्पष्ट करायचा आहे. म्हणजे आपण हा बघितलं कवितेचा विभाग जो आपला चालू झालेला आहे तो 8 मार्काला त्यावर प्रश्न आहेत आपल्याला. त्यानंतर खालील आ हा प्रश्न आहे. प्रश्न दुसऱ्यातला खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती पूर्ण करा. तिथे 3 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ते पूर्ण करायचे आहेत. आणि त्यानंतर 1, 1 आणि 2 असे 4 मार्काला तुम्हाला तो प्रश्न आहे आ मधला. आणि आता ई प्रश्न बघा खाली काय रसग्रहण हा प्रश्न दिलेला आहे. खालील पंक्तीचे काव्यपंक्ती दिलेल्या आहेत त्यांचे रसग्रहण आपल्याला करायचे आहे. 4 मार्काला तो तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. पंक्ती किंवा काव्यपंक्ती तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत त्याचे रसग्रहण तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर आपण बघितलं
तर 9 नंबरचा पेज बघितला तर तिथे प्रश्न आहे विभाग क्रमांक 3 स्थूल वाचन आहे. तो स्थूल वाचनमधला प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुम्हाला तिथे 2 कृती दिलेल्या आहेत. स्थूल वाचनवर तुमचा हा प्रश्न आहे आणि तो 6 मार्काला तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. 2 कृती सोडवायच्या आहेत. म्हणजे आपल्या हे लक्षात येईल का 2 कृती सोडवायच्या आहेत आणि त्याला 6 मार्क्स आहेत. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 3 मार्क असणार आहेत. जे 3 प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रश्न चौथ्यातला अ बघितला तर भाषा अभ्यास. प्रश्न चौथा त्या विभाग 4 आहे भाषा अभ्यास, त्यावर आधारित आहे. चौथ्यातला अ व्याकरण घटकांवर आधारित आहे. त्यातला एक प्रश्न बघितला तर समास आहे तुम्हाला दिलेला, त्यात जोड्या लावा दिलेला आहे, तो 2 मार्काला आहे. त्यानंतर 10 पान नंबर बघितला तर दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धी, तो 2 मार्काला आहे. खालील तक्ता पूर्ण करा असं त्यांनी दिलेलं आहे. तिथे तुम्हाला जो तक्ता दिले प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द तुम्हाला दिलेले आहेत, तो पूर्ण करायचा आहे. त्यातला तिसरा प्रश्न बघितला तर वाक्यप्रचार तुम्हाला तिथे दिलेला आहे. बघा काय दिलेला आहे प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तो 4 मार्काला तुमचा प्रश्न आहे. 2 वाक्यप्रचारांचा अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे, तो 4 मार्काला तुमचा प्रश्न आहे. आता प्रश्न चौथा आपला चालू आहे. त्यातला आ बघितला तर भाषा सौंदर्य हा दिलेला आहे. त्यातला पहिला आहे शब्दसंपत्ती. पहिल्यातला शब्दसंपत्ती आहे आणि खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा असं सांगितले. मग त्याला 1 मार्क दिलेला आहे तुम्हाला. ते शब्दसमूहासाठी शब्द लिहायचे आहेत तुम्हाला. आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. त्याला 1 मार्क्स आहे. इथे जो प्रश्न होतो त्याला 1 मार्क आहे आणि इथे जो प्रश्न आहे समानार्थी शब्द त्याला 1 मार्क आहे. 2 समानार्थी शब्दांचे समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. 2 शब्द दिलेले आहेत, त्यांचे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तिसरा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. तिथे 2 शब्द आपल्याला दिलेले आहेत, त्यांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. चौथा प्रश्न आहे त्यामधील खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत. तिथे बघा बाल व पण हे शब्द वगळून बालपण हा शब्द तयार होतो. तसे 2 अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. आता पुढील प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे. अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द सोडवणे, तो 2 मार्काला तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला तिथे प्रश्न विचारलेला आहे की अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द सोडवायचे. म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी 6 दिलेले आहेत प्रश्न, हा पहिला आणि इथे बाकी तुम्हाला 5 दिलेले आहेत. त्यांच्यापैकी 4 तुम्हाला त्यांनी सोडवायला सांगितलेत आणि 2 मार्काला तुम्हाला तो प्रश्न आहे. पुढचा तिसरा प्रश्न आहे विरामचिन्हे. खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावं लिहायची आहेत. तुम्हाला त्याला 2 मार्क्स 2 दिलेले आहेत, त्याला 1 मार्क्स आहे. चौथा प्रश्न आहे पारिभाषिक शब्द. तर पारिभाषिक शब्दांचा तुमचा प्रश्न आहे खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचा. आता 2 शब्द दिलेले आहेत तुम्हाला इंग्लिशमध्ये, त्याचे मराठी अर्थ लिहायचे आहेत आणि ते तुम्हाला 1 मार्काला तो प्रश्न आहे. आता 13 नंबरचा पान बघितलं तर विभाग 5 आहे उपयोजित लेखन. विभाग 5 आहे तुमचा उपयोजित लेखन. त्यातला प्रश्न 5व्यातला अ आहे खालील कृती सोडवा. तो 6 मार्काला तुमचा प्रश्न आहे पत्रलेखन. आता तुम्हाला खाली पत्रासाठी एक विषय दिलेला आहे, तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर किंवा त्याला ऑप्शन आहे की सारांश लेखन. तुम्ही सारांश लेखन लिहू शकता किंवा तुम्ही पत्रलेखन लिहू शकता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स आहेत. पुढचा प्रश्न आहे आ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन असे 3 कृती दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडायचे आहेत. बघा हा जाहिरात लेखन आहे पहिला, दुसरा बातमी लेखन आहे आणि तिसरा कथा लेखन आहे. तुम्हाला जी कृती आवडेल ती तुम्ही सोडू शकता. त्याला 10 मार्क्स आहेत. शब्द मर्यादा आहेत 60 ते 90 शब्द तुम्हाला लिहायचं आहे त्यामध्ये ते, आणि 3 ऑप्शन आहेत, त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला करायचे आहेत. आता पुढचा प्रश्न आपण बघितलात ई प्रश्न आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे. आता तुम्हाला 3 इथे दिलेला आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. आता लेखन प्रकार तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यांनी एक दिलेला आहे प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक अशा 3 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यांचे तुम्हाला काय करायचे आहे, तिघांपैकी एकाचा
लेखन तुम्हाला करायचं आहे आणि त्याला 8 मार्क्स आहेत, अशी आपण पूर्ण प्रश्नपत्रिका बघितली तर 80 मार्काची आपली मराठीची प्रश्नपत्रिका आहे. त्याला 3 तास आपला वेळ आहे आणि आपण पूर्ण प्रकारे तिचं स्वरूप बघितलेलं आहे. थँक्यू. चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आपला.